सर्वांना देवाची स्तुती असो। आम्ही पाहणार आहे की देखील स्वर्गामध्ये कोणाचा प्रवेश होईल आणि कोणाचा प्रवेश होणार नाही। मत्ती शुभवर्तमान 19 अध्याय वचन 23। तेव्हा येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, स्वर्गाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे कठीण आहे। एक तरुण व्यक्ती येशूकडे म्हणतो, प्रभू, आनंद काळी जीवन ही वतन मिळण्यासाठी मी कोणते चांगले काम केले पाहिजे। मत्तीचे पुस्तक 19 अध्याय वचन 16 पासून तर 22 पर्यंत वाचाल देखील। बरेच लोकांना हिस्ट्री माहिती आहे। खूप मोठा श्रीमंत तरुण होता। तो म्हणतो, येशू त्याला म्हणला, खून करू नको, चोरी करू नको, विचार करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाच्या आपल्या आईचा सन्मान कर आणि जसं आपणावर तसं शेजारी प्रीती कर। तो तरुण म्हणाले, सर्व गोष्टी मी केलेल्या आहे, तर अजून सांगा मी काय केले पाहिजे। येशूने म्हणला, पूर्ण होऊन पाहतोस तर जाय, असेल नसेल जे काय जेवढी संपत्ती जेवढे पैसा सगळं काय कर, विक आणि गोर गरिबांना वाटून टाक। या गोष्टी त्याला खटकला। तो निराश झाला, किन्ना झाला आणि तो निघून गेला आणि सोबत तो चालले नाही। न केले कारण, प्रभूचे वचन न स्वीकार केले कारण देखील आनंदकाळ जीवन तो तरुण व्यक्ती काय केला, गमवला। अंतिम दिवसामध्ये असेच काही लोक आनंदकाळ जीवन गमवतील। म्हणून बायबल सांगतो याकोबाचे पत्र 4 अध्यायामध्ये, चांगले जे तुम्हाला कळला चांगले ते करत नाही ते पाप आहे। जर चांगले समजून जर चांगले ते तुम्ही करत नाही ते काय आहे, पाप आहे। तुम्हाला माहित आहे, दशांश काढणे माहिती आहे, दशांश काढत नाही ते पाप आहे। प्रार्थना करणे माहिती, प्रार्थना करणे पाप आहे। रविवारी येणे, प्रार्थना देखील, सुवार्थ नसणे हे बी पाप आहे। चांगले तुम्हाला कळून देखील तुम्ही चांगले ते करत नाही ते पाप आहे। ज्या गोष्टी मला करायला मी करत नाही ते पाप आहे। ज्या गोष्टी मला स्वीकार करत मी स्वीकार ते पाप आहे। म्हणून मत्तीचे पुस्तक सांगतो, एकाला उचलले जातील, एक ठेवले जातील। जर बेडवर दोन झोपले असेल बाजूवर, एकाला देव उचलणार आणि एकाला ठेवणार। जर शेतामध्ये जर 2 काम करणार दोघा, एकाला उचलणार एक काले जातील। जे मग असं बरेच अंतिम दिवसामध्ये होणार आहे। कारण का, ज्याने प्रभूच्या आज्ञा पाळले, प्रभूच्या कार्यासाठी प्रभूने जे सांगितले गोष्टी करत गेलेत, त्यांना 100% देवाचे राज्य त्यांना भेटणार आहे। आणि ज्याने नाही केलेत, जीवनामध्ये चढ उतार आहेत। या तरुण व्यक्तीसारखं देखील, धनवान व्यक्तीसारखं देखील करू की नाही करू, कसं करू, काय करू, तर त्या लोकांना देवाचे राज्य भेटणे खूप कठीण आहे। जर मी देवाच्या दशांश काढतो का, आम्ही 200 रुपये द्यायला, काय गोष्टी करायला, देवा सेवकांना जरा काय गोष्टी करायला सांगतो, आम्हाला असं करायचे, आम्ही 10 विचार करतो। आम्ही तर देवाच्या एक काळ आठवण करा की आम्ही बरेच काही गोष्टी केले, तांत्रिक मांत्रिक लिंबू धागा दोरी पेट्या बरेच काही गोष्टी आम्ही केलेत, पण प्रभू आम्हाला सांगतोय काम कठीण आहे का, कठीण नाही। देवाने अलिशाने काय केलं, नामन कोडला काय म्हटला, 7 वेळ येण्यामध्ये डुबकी मार, तुझं कोड आजार बरं होईल। नामन कोडला ते जड गेला, कठीण गेला, पण त्याच्या सेवकाने सांगितला, केला, पण नामांचा कोड आजार निघून गेला। आज जर तुम्हाला देवाच्या दास जर काय गोष्टी, देव जर तुम्हाला काय गोष्टी करायला सांगतो, येशू त्या काळामध्ये त्या गोष्टी करायला सांगितलं। आजच्या काळामध्ये पवित्र आत्मा या मंडळीत तुम्ही राहतात, ज्या चर्चमध्ये तुम्ही राहतात, त्या सेवकाची ऐका। जर काय गोष्टी करायला सांगत असेल ते करा, तर त्याच्यामध्ये काय आहे, आशीर्वाद आहे। माझे धन मला ताब्यात घेतलंय काय, का धनला मी ताब्यात घेतलेलं आहे, का धन मला चालवतो का धनला मी चालवतो। आम्ही धनला आम्ही चालवले पाहिजे, धन आम्हाला कधी ताब्यात नाही घेतले पाहिजे। मग या तरुण व्यक्तीचा ताबा कोण घेतो, धन, की धन ही त्यांचा काय होता, ईश्वर होता, धन ही त्यांचा देव होता। आज आमचा धन येशू आहे, आमचा धन परमेश्वर आहे। मग असे लोक देवाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल, जे देवाचे आज्ञा पालन करतील, 100% देवाच्या राज्यामध्ये त्यांना प्रवेश आहे। संत पौल असं म्हणतो, फिलिप्पियर पुस्तक 3 अध्यायामध्ये वचन 8, तो म्हणतो की सर्व काही मी येशूच्या ज्ञानमुळे, येशू ज्ञान त्यांना समजला। एक काळ पौल अंधकारमध्ये होता, एक काळ पौल देवाच्या विरोध होता। तो म्हणतो सर्व पैसा जे काही गोष्टी मी ख्रिस्तासमोर, प्रभू समोर, देवासमोर, म्हणतो हे केळ कचरा समजतो, केळ कचरा समजतो। आणि जर हे धनवान व्यक्तीचं समजले असता, तो 100% ते सगळं सोडून तो प्रभूच्या मागे चालले असतात। आज वास्तव देखील आम्ही देवाची आज्ञा पालन करतो का? म्हणून म्हणतो यिर्मयाचे पुस्तक 48 वचन 10, जो देवाच्या कार्यासाठी हैगाई करतो तो व्यक्ती कोण आहे, शापित आहे। शापित कोण? जो व्यक्ती करत नाही, जो व्यक्ती दशांश काढतो व्यक्ती शापित नाही, जो रविवार येतो तो व्यक्ती शापित नाहीत, जो प्रार्थना करतो व्यक्ती शापित नाहीत,
प्रार्थना करून रविवार येऊन आपल्या मिळकत 10 आणि प्रभूच्या कार्यासाठी आणि जे करतो तो व्यक्ती शाप येत नाही. जो व्यक्ती प्रभू समजून ते करत नाही त्याच्या जीवनामध्ये शाप आहे. आणि शाप म्हणजे समस्या, परिस्थिती. मग जो व्यक्ती माहिती आहे का देवासाठी, म्हणून पौल म्हणतो की संतोषी मनाने देणारे देवाला काय आहे, प्रिय आहे. वचन सांगतो 2 कोरिंथी पुस्तक 9 अध्यायामध्ये, संतोषी मनाने देणारे देवाला काय आहे, प्रिय आहे. का आम्ही देताना आपले मन संतुष्ट आहे का मी संतोषी मनाने देवाला देतो का सोखुशी मी देवाला देतो. म्हणून प्रेषित पुस्तकामध्ये 24 अध्यायामध्ये घेण्यापेक्षा देण्यामध्ये काय आहे, आशीर्वाद आहे. येशू म्हणतो तुम्ही ज्या मापाने देईल तेच माप तुम्हाला परत वापस भेटणार. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. का आज आम्ही देणारे व्यक्ती आहेत का घेणारे व्यक्ती आहेत. घेणारे व्यक्ती देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे, त्यांना स्वर्गात प्रवेश त्यांच्यासाठी कठीण आहे की स्वर्ग भेटणे. आणि जो देवसेवक जो बोलतो काही गोष्टी करायला आम्ही भाग्यवान समजले पाहिजेत की बाबा आम्हाला ज्या गोष्टी सेवकांनी सांगितलेत आम्ही स्वीकार केले पाहिजे की आमचं देवानं जर सांगितलं असेल तुम्हाला देखील आम्ही करू शकतो. आम्ही करू शकतो ज्यांचे स्वीकार ते गरीब प्रभू गरिबी आणि शाप आणि बिमारी आजार समस्या सगळे हटणार परमेश्वर आहे. तर आज स्वतःला चेक करा की तुमच्या धनावर प्रेम करताय का तुम्ही ईश्वर प्रेम करतात. जो धनावर प्रेम करतात, धन आपल्या देवाच्या कार्यासाठी देवाच्या राज्यासाठी, त्यांना हे समजलं मी जेव्हा जाईल हे धन मला स्वर्गामध्ये भेटणार आहे आणि हे धन मला प्रभू रिटर्न वापस करणार आहे.